भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आरपीआयचे आठवले साहेब, तटकरे साहेब, त्याचबरोबर या भिवंडी लोकसभेचे मंत्री महोदय आणि आता उमेदवार कपिल पाटील साहेब, मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर नाईक साहेब इकडे उपस्थित आहेत, मनसेचे राजू पाटील असतील, त्याचबरोबर किसन कतोरे साहेब आहेत, संजयजी केळकर साहेब आहेत, निरंजनजी डावखरे आहेत, आमचे जगन्नाथ पाटील साहेब असतील, सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार महोदय, व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी, एनसीपी, मनसे, आरपीआय सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्याचबरोबर या कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील तमाम जनता, तमाम नागरिक, सगळ्यांचं मी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो। तिसऱ्यांदा जे आहे ही लोकसभेची निवडणूक आम्ही दोघेही लढतोय आणि तिसऱ्यांदा या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या कल्याणमध्ये येत आहेत आणि आता तिसऱ्यांदा आमच्या दोघांची जी आहे ती हॅट्रिक देखील जी आहे होणार आहे आणि ती देखील प्रचंड बहुमताने। गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ही कामं करू शकलो। मी माझं भाग्य समजतो की महायुतीचा उमेदवार म्हणून अवघ्या 27व्या वर्षी ही पहिली निवडणूक लढली आणि आता 10 वर्ष जे आहे पूर्ण झाले आणि या 10 वर्षामध्ये केंद्राचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकलो। मोठा निधी जो आहे तो माझ्या मतदारसंघामध्ये आणू शकलो। या कल्याण लोकसभेमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दळणवळण व्यवस्थेचा होता। गेल्या 10 वर्षामध्ये रेल्वे असेल, रोडवे असेल, मेट्रो असेल, जलवाहतूक असेल, आरोग्य सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहे या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते मी करू शकलो। फक्त माझ्या कल्याण लोकसभेसाठी जे गेल्या 10 वर्षामध्ये 2000 मनाला खूप समाधान वाटतंय की रेल्वेमध्ये जे आहे हे मोठं काम जे आहे ते मी माझ्या मतदारसंघामध्ये उभं करू शकलो। माझ्या मतदारसंघामध्ये रेल्वेनंतर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची वाहतूक जी आहे, रस्त्यांनी लोक प्रवास करतात, त्यासाठी हजारो कोटींचा निधी जो आहे राज्य सरकारच्या माध्यमाने यूडी असेल, एमएमआरडी असेल, एमएसआरडीसी असेल, त्याच्यामधून घेऊन येऊ शकलो। कल्याणशील रोड असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याचबरोबर जे मेट्रो फक्त मुंबईमध्ये बघायला मिळायची आणि नंतर जी ठाण्यामध्ये आली
त्याचं स्वप्न मी देखील बघितलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये कधी येणार, आणि ती आज मेट्रो जी आहे ती 5,000 कोटीची मेट्रो माझ्या मतदारसंघामध्ये आली आणि त्याचं काम देखील सुरू झालं. हे सर्वच्या सर्व जे आहे हे फक्त आणि फक्त आपल्या एनडीए सरकारमुळे जे आहे हे पॉसिबल झालं. आज मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधा, आज मी ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. तर इतकी सगळी कामं जी आहेत ही गेल्या 10 वर्षामध्ये कमी करू शकलो, आणि आज माझी जनता जी आहे, मतदार जे आहे हे खूप समाधानी आहेत की 10 वर्षामध्ये जो आहे हा लांबचा पल्ला जो आहे तो कल्याण मतदारसंघाने गाठला. कल्याण मतदारसंघाचा जो आहे तो चेहरा मोहरा बदलण्याचं काम जे आहे हे एनडीएच्या सरकारने, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून तिथे केला. आज आपण गेल्या अनेक वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, असं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर, ते प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे मंदिर बनायला 500 वर्ष लागली, आणि हे मंदिर बनवण्याचं काम जे आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. हे मंदिर फक्त मंदिर नाही, हे राष्ट्र मंदिर आहे. या राष्ट्र मंदिरातून जे आहे या पिढीला, पुढच्या पिढीला जे आहे हे प्रभू श्रीराम आणि त्याचबरोबर आपली संस्कृती, हिंदुत्व जे आहे हे पुढे घेऊन जाण्यासाठी मदत होणार आहे. जय श्रीराम. ही देशाची निवडणूक आहे, देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. पण काही लोक जी आहे ही निवडणूक जी आहे ती गल्लीची समजतात. अभद्र भाषा, रोज उठल्यानंतर शिव्याशाप, तेवढंच जे आहे हे या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. राजकारणाचा स्तर जो आहे हा खाली घालवण्याचं काम जे आहे हे काही लोकांनी जे आहे केलेलं आहे. पराभव समोर दिसल्यानंतर, जसा पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस जास्त चलबिचल होतो आणि शिव्याशाप द्यायला लागतो. आज कोण म्हणतंय औरंगजेब, कोण म्हणतंय गाडून टाकणार. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो की औरंगजेबाच्या तत्वावरती चालणारे हे लोक आहेत, आणि 4 जूनला जे आहे हे लोक कोणाला कुठे गाडतील हे तुम्हाला 4 जून सांगेल. – 2014 साली ती निवडणूक आठवा, त्याच्या अगोदरची परिस्थिती आठवा की किती घोटाळे, 2G स्कॅम, CWG स्कॅम, स्पेस स्कॅम, कोळसा घोटाळा, अगस्ता वेस्टलँड घोटाळा, फक्त घोटाळे आणि घोटाळे. पण आज आपण काय ऐकतो? आज आपण 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळालं हे ऐकतो. आज आपण 10 कोटी गरिबांना पक्की घरं मिळाली हे ऐकतो. आज आपण 50 कोटी गरिबांचे जनधन बँक अकाउंट उघडले हे ऐकतो. आपण 26 कोटी लोकांना 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला हे आपण ऐकतो. आणि त्याचबरोबर 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 लाख कोटी जमा करण्याचं काम देखील आपल्या या मोदी सरकारने केलेलं आहे. फ्रजाइल 5 इकॉनॉमी मधून टॉप 5 इकॉनॉमी आणण्याचं काम जे आहे हे मोदीजींनी केलं. पुढे ते जे आहे आज टॉप 3 मध्ये आपण जाऊ. FDI मध्ये जे आहे हे डबल डिजिट जे आहे ती आपण गाठलेली आहे. तर आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे आपला देश पुढे जातोय. देशाला दिशा देण्याचं काम मोदीजी करतायत. विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे मोदी, आणि विकासाचं दुसरं नाव ही मोदीच. 10 वर्षात आपण त्यांच्या कामाचा फक्त ट्रेलर पाहिला, पिक्चर तो अभी बाकी है. मी सगळ्यांना एवढं सांगेन की येत्या 20 तारखेला कल्याण लोकसभेमध्ये धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मोठ्या संख्येने आपण मतदान करा, आणि त्याचबरोबर भिवंडी लोकसभेमध्ये कमळच्या समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने जे आहे हे दोन्ही जागा आपण निवडून आणा.
अशीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आधुनिक कल्याणला साजेसा उमेदवार, नेतृत्व कर्तबगार, कल्याण मधून पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदेच खासदार. सर्वांनी हात उंचावून एकदा समर्थन दाखवूया. धन्यवाद. आणि आता माननीय श्रीयुत रवींद्र चव्हाणजी, मंत्री सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य यांना मी या ठिकाणी संबोधनाकरता पाचारण करते. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करायचे आहेत. दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे महायुतीचा. भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित या दोन्ही मतदारसंघातील महायुतीचे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक असणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ता बंधू भगिनींनो आणि मोठ्या संख्येने उपस्थित पत्रकार, खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे, हा लोकशाहीचा फार मोठा उत्सव हा संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. परंतु काही लोक या लोकशाहीमध्ये चुकीच्या पद्धतीने लोकशाहीला बदनाम करण्याचं काम हे सातत्याने करताना तुम्हाला मला सर्वांना दिसत आहेत. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. आपण सर्वांनी पाहिलं असेल की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू आहेत. या देशामध्ये रस्ता असेल, पुलं असतील, या सर्व गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधानांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्वीचं काँग्रेस गव्हर्नमेंट यामध्ये बजेटमध्ये प्रोव्हिजन ही फक्त 1 लाखापर्यंत 1 लाख कोटीपर्यंत करायची. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 12.5 लाख कोटी रुपयाची प्रोव्हिजन केली आणि त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण पाहता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. सर्व ठिकाणी कामांना जेव्हा सुरुवात आहे, रस्ते सुरू आहेत, जलवाहतुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जमीन आणि पाण्यामध्ये सुद्धा वाहतूक करता येऊ शकते या दृष्टिकोनातून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचं काम केलं. आज संपूर्ण जगभरामध्ये आपण पाहता की भारतामध्ये रोरो सर्व्हिसेस चालू होऊन जलवाहतुकीला एक मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य आणि पर्यटनाला चालना देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं. सर्व जगामध्ये आदरणीय पंतप्रधानांचा डंका आहे. फक्त जमीन नाही, पाणी नाही, तर आज अंतराळात सुद्धा आदरणीय पंतप्रधानांनी आपला डंका वाजवायला सुरुवात केली आहे. 2014च्या अगोदर आपण पाहत होता या भारतामध्ये इस्रोच्या माध्यमातून, शास्त्रज्ञांच्या माध्यमातून या भारत देशामध्ये फक्त 34 उपग्रह या देशामधून अंतराळामध्ये सोडण्याचं काम केलं गेलं होतं. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात मला सांगायला आनंद होतो
की या सर्व क्षेत्रांमध्ये बलाढ्य देश अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल, जपान असेल, या देशांचीच मोनोपॉली होती. परंतु भारत देशाने सिद्ध करून दाखवलं की या अंतराळात सुद्धा आपल्या भारत देशाची मोनोपॉली आता व्हायला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये निधी या उपग्रह तयार करण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी द्यायला सुरुवात केली. 3,440 कोटी रुपये उपग्रह आज आपण देशाच्या माध्यमातून अंतराळात सोडले. छोट्या छोट्या देशांनी जी मोनोपॉली या देशांची होती ही तुटली. आज छोटे छोटे देश सुद्धा भारत देशाकडे एक वेगळ्या नजरेने पाहायला लागले. आज मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये, उपग्रह मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये, स्वस्तामध्ये उपग्रह मॅन्युफॅक्चरिंग करणारा देश म्हणून भारत देश ओळखायला लागला. आणि यामुळे आपल्या देशातली असणारी गंगाजळीमध्ये सुद्धा 40,000 कोटीपेक्षा जास्त निधी मिळायला लागला. हे आदरणीय पंतप्रधानांमुळे शक्य झालं आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये आदरणीय पंतप्रधानांनी एक वेगळ्या पद्धतीने काम केलं आहे. म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने कल्याण लोकसभेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील या दोघांच्या तिसऱ्यांदा हॅट्रिक पळून प्रचंड बहुमताने जिंकून द्यायचा आहे. आपण सर्वांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही 20 तारीख आपल्या खासदारांना जिंकून देण्यासाठी अविरत प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय. मंडळी, अगदी जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीपासून कामाचा आढावा घेतला तर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 452 ग्रामपंचायतीमध्ये काम केलेले आणि आता केंद्रात पंचायती राज राज्यमंत्रीपद भूषवणारे, सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेले चैतन्यपूर्ण व्यक्तिमत्व, भिवंडीतील मतदारसंघाचे अधिकृत महायुतीचे उमेदवार माननीय श्रीयुत कपिल मोरेश्वर पाटीलजी यांना मी या ठिकाणी संबोधनाकरता आमंत्रित करते. जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, राज्यमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, कल्याण लोकसभेचे उमेदवार सन्माननीय श्रीकांतजी शिंदेजी, मंचावर उपस्थित सर्व आमदार महोदय, सर्व महायुतीचे नेते, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मोदीजी नेहमी सांगतात मक्खन पे लकीर मैं नहीं खींचता जी, मैं पत्थर पे लकीर खींचता हूं. मी थोड़ंसं बदलून सांगतो, मक्खन पे लकीर तो हर कोई खींचता है, लेकिन पत्थर पे लकीर जो खींचता है उसको दुनिया नरेंद्र दामोदर दास मोदी के नाम से जानती है. आणि त्या मोदीजींचं आज तमाम आपल्या भिवंडी आणि कल्याण लोकसभेच्या वतीने मी स्वागत करतो. खरं तर श्रीकांत शिंदेने आपल्या भाषणात सांगितलं की तिसऱ्यांदा मोदीजी येत आहेत. 14ला आमच्या दोघांच्या प्रचाराला आले, नंतर मेट्रोच्या भूमिपूजनाला आले, आज तिसऱ्यांदा येत आहेत. आम्ही दोघे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत आणि मोदीजींचं सरकार हे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. आणि हे असंच होत नाही, हे निश्चितपणाने मी जबाबदारीने सांगतो की आपल्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणे योगदान देणार आहात की त्या विजयाचं एक खऱ्या अर्थाने सुतोवाच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
आमच्या दोघांच्या लोकसभेमध्ये हजारो कोटींची कामं झालेली आहेत. कामं जर मोजायला लागलो तर 1 तास लागेल, पण तरीही विरोधक आम्हाला विचारतात 10 वर्षात तुम्ही काय केलं. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या एका मताच्यामुळे भिवंडी कल्याणची मेट्रो आली. तुमच्या एका मताच्यामुळे आमच्या भगिनींना गॅस सिलेंडर मिळाला. 4,38,00,000 आमच्या लोकांना घरं मिळाली. 12 कोटी लोकांना शौचालय मिळालं. या कल्याणमध्ये, कल्याण शहराचं स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. हे केवळ आणि केवळ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालं. मला आपल्याला सांगायला आनंद आहे, मी गेल्या अनेक दिवसापासून प्रचार रॅलीमध्ये फिरत आहे. मी प्रचार रॅलीमध्ये फिरत असताना वाड्याला गेलो. वाड्याला आपल्या एका कार्यकर्त्यांच्या वडिलांना विचारलं की काका कोणाला मत देणार. त्यांनी सांगितलं मी कशाला सांगू. अरे काका सांगा, आपल्या घरचा विषय आहे. बोलते मी मोदींना मत देणार. त्यांच्या समोर मी उमेदवार आहे आणि ते सांगतात मी मोदींना मत देणार. मी विचारलं काका का मोदींना मत देणार. त्यांनी सांगितलं रेशन फुकट, गॅस फुकट, घर फुकट, औषध फुकट आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल सांगितलं मी शेतकरी आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून शेती करतो. शेती केल्यानंतर वर्षाअखेरीस भात विकावा लागतो. माझ्या खात्यामध्ये आतापर्यंत भात विकून कधीही 12,000 रुपये माझ्या खात्यात आले नव्हते. पण आता मोदीजींनी किसान सन्मान योजना आणली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नमो किसान सन्मान योजना आणली. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून माझ्या खात्यामध्ये आता 12,000 रुपये शिल्लक राहायला लागले. म्हणून मी मोदींना मत देणार. ही सामान्य माणसाची जी भावना आहे, हे निश्चितपणाने मोदीजींचं सरकार तिसऱ्यांदा येण्यासाठी तयार असलेली मानसिकता आहे. आणि मोदींना मत का द्यायचं. मोदींना मत का द्यायचं तर युक्रेनमध्ये अटकलेल्या 21,000 विद्यार्थ्यांच्या पालकांना जाऊन विचारा. मी तुमच्या आशीर्वादाने मला 2 विमानांना रिसीव्ह करण्याची संधी मिळाली. मोदीजी किती ताकदवर आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. दोन्ही देशांना सांगून युद्धबंदी केली आणि आपल्या 21,000 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून देशात आणण्यासाठी मोदीजींनी आपले 4 मंत्री पाठवले. मी जेव्हा विमान रिसीव्ह करण्यासाठी गेलो एअरपोर्टवर, त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना मी विचारलं काय तुम्हाला काही त्रास झाला का. त्यांनी सांगितलं आम्हाला काडीचा त्रास झाला नाही. सगळी आमची व्यवस्था नीट केली. आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही युद्धभूमीतून आलो. त्यांनी सांगितलं आम्हाला सांगितलं गेलं होतं जेव्हा तुम्ही घरातून निघाल तेव्हा हातात तिरंगा घेऊन निघा. हातात तिरंगा घेतल्यानंतर जी गाडी येईल ती तुम्हाला गाडी एअरपोर्टवर सोडेल. गाडी नाही मिळाली तर पायी या, तुम्हाला कोणी अडवणार नाही. त्यांनी सांगितलं साहेब आम्ही तर भारतातलेच आहोत, पण आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आमच्या सोबत पाकिस्तानचे विद्यार्थी जेव्हा हातात तिरंगा झेंडा घेऊन निघाले तेव्हा आम्हाला आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची ताकद काय आहे ती समजली. ही ताकद देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची आहे. ही ताकद अशी नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या प्रधानमंत्र्यांचा ऑटोग्राफ मागतात ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ज्यांना बॉस बोलतात ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि पेरू देशाचे पंतप्रधान पायाला हात लावून नतमस्तक होऊन चरण स्पर्श करून मोदीजींना नमस्कार करतात. ही मोदीजींची आपली ताकद आहे. आणि अतिशय नम्रपणाने मोदीजी सांगतात की हा माझा सन्मान नाही, माझ्या 140 करोड देशवासियांचा सन्मान आहे. मुख्यमंत्री साहेब माझा फॉर्म भरायला आले होते. त्यावेळेला एका पत्रकारांनी मला विचारलं की एवढ्या मोठ्या संख्येने तापत्या उन्हामध्ये एवढी जनसंख्या आलेली आहे याच्यावर काय तुम्ही सांगाल. मी त्यांना सांगितलं सूर्य काय तापला असेल, सूर्यापेक्षा जास्त महायुतीचे आमचे कार्यकर्ते तापलेले आहेत. आणि कशासाठी तापले आहेत तर तिसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी तापलेले आहेत. आणि म्हणून आज इथून मोदीजींचा संदेश घेऊन जाताना आपल्याला हॅट्रिक करायची आहे. नुसती हॅट्रिक करायची नाही तर अशा पद्धतीने मतदान करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये कल्याण आणि भिवंडी लोकसभेमध्ये महायुतीचा दबदबा असला पाहिजे. 3 वर्षाचे 1825 दिवस असतात. मी 1824 दिवस तुम्हाला मागत नाही. 1824 दिवस आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी जगत असतो, आपल्या समाजासाठी जगत असतो. पण एक दिवस, फक्त एक दिवस देशासाठी 100% मतदान करून देशासाठी मतदान करावं. जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन की जय श्रीराम आपण सगळेच बोलतो, पण जिंदगी में 2 बातें कभी न जाना भूल. जिंदगी में 2 बातें कभी न जाना भूल.
एक धनुष्य, दूसरा कमल का फूल। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। एकदा हात उंचावून आपल्या हक्काच्या माणसाकरता, हक्काच्या उमेदवाराकरता आपण पाठिंबा दर्शवूया। धन्यवाद। आणि आता माननीय श्री रामदास आठवलेजी, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय तथा अधिकारिता, यांना मी या ठिकाणी संबोधनाकरता आमंत्रित करते। उपस्थित बंधुआनी भगिनीनो, इस चुनाव में हम नहीं मानेंगे हार। इस लोकसभा के चुनाव में हम नहीं मानेंगे हार। हम करेंगे 400 पार। इंडिया आघाड़ी की होने वाली है हार। इंडिया आघाड़ी की, महाविकास आघाड़ी की होने वाली है हार। फिर क्यों नहीं करेंगे हम 400 पार? या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी। या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी, म्हणूनच कपिल पाटील निवडून आणणार आहे भिवंडी। एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार केलेली आहे मॅन तुमच्यासाठी। एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार केलेली आहे मॅन, म्हणूनच श्रीकांत शिंदे निवडून आणणार आहेत कल्याण। ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे बंधू आणि भगिनींनो। या देशाला विकासाच्या दिशेने घेऊन चाललेल्या नरेंद्र मोदींचा रथ अडवण्यासाठी हे बगल बच्चे हा विकासाचा रथ रोखण्यासाठी पुढे पुढे येत आहे। पण याद राखा, नरेंद्र मोदींचा रथ सुरक्षित ठेवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण, एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार साहेब, मी, आम्ही सर्वजण या रथाला वेगवानपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पुढे चाललेलो आहोत। याद राखा, या रथाला अडवण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही तुम्हाला आडवं केल्याशिवाय अजिबात राहणार नाही। या देशामध्ये एवढा मोठा विकास झाला, या देशामध्ये मेट्रो ट्रेन आली, अनेक शहरामध्ये रोड अत्यंत चांगले झाले, नॅशनल हायवे मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये अत्यंत चांगले चकचकीत झाले, चंद्रावर आम्ही जाऊन पोहोचलो, चांद्रयान आमचं यशस्वी झालं, आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये G20ची अध्यक्षस्थापनाला मिळाली। जगाने वाहवा केली आपली। 10व्या इकॉनॉमीच्या नंबरवरून आम्ही 5 नंबरवर आलेलो आहोत। 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्यात येत आहे। आणि अशा पद्धतीनं अनेक कामं जी आहे, अनेक कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये सक्सेस होत आहेत। कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे? याद राखा, या देशाचं संविधान बदलणार अशी भाषा केलीत तर तुमचं तोंड फोडल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही। या देशाचं संविधान कोण बदलू शकतो? माझ्या बाबांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून। या देशाचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही, भूमिका नरेंद्र मोदीजी मांडतायत। आम्ही सर्वजण महायुतीचे, एनडीएचे लोक आम्ही मांडतो आहोत, तरी सुद्धा आमचा राहुल बाबा म्हणतोय की संविधान बदलणार, संविधान बदलणार। या देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही। माझ्या दलित बांधवांना माझं नम्र निवेदन आहे, या देशाचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही। या देशाचं संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान आहे। आपली लोकशाही अत्यंत समृद्ध लोकशाही आहे। आपल्याला माहित आहे की एकदा माननीय अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मतामध्ये हरलं होतं। या देशाच्या लोकशाहीला 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू, एका माणसाच्या एका मताला एकच किंमत, अशा पद्धतीचे संविधान आहे।
त्यामुळे कोण म्हणतो या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे? हे सगळे इंडिया आघाडीवाले खोक्यात आहेत. या देशाच्या लोकशाहीला धोक्यात कोणी आणू शकत नाही. आणि नरेंद्र मोदीजी अत्यंत चांगलं काम करतायत. नरेंद्र मोदीजी या देशामध्ये अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. देशामध्येच नव्हे, जगामध्ये जेवढ्याला सर्वे झाला तेवढ्याला 76% लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिली. जगामध्ये ज्या नरेंद्र मोदीजी वाहवा होते त्यांच्या विरोधामध्ये बोला. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये मतं मिळवण्याचा अधिकार आहे. परंतु फालतू बडबड करण्याची गोष्ट अजिबात तुम्ही करू नका. रोज रोज अशा पद्धतीचे चुकीचे शब्द वापरतायत. गद्दार गद्दार म्हणून आम्हाला संबोधतायत. माननीय उद्धव ठाकरेजींना माझा सवाल आहे की तुम्ही बीजेपी सोबत जायला हवं होतं, पण त्यावेळेला तुम्ही गेला नाहीत. त्यावेळेला तुम्ही गद्दारी केली नाही का? त्यावेळेला तुम्ही गद्दारी केली. आणि एकनाथ शिंदेना सारखं म्हणताय तुम्ही गद्दारी केली. तुम्ही जर त्याच वेळेला बीजेपी सोबत आला असतात तर उद्धवजी धनुष्यबाण तुमच्या हातातून गेलं नसतं. त्याला तुम्ही जबाबदार आहात. बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही असा निर्णय घेतलात. याद राखा, तुम्ही बाळासाहेबांचे जरूर तुम्ही सुपुत्र आहात, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये तुम्ही निर्णय घेतलात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा. हा निर्णय अत्यंत चुकीचा होता तुमचा. या तुम्हाला परत यायचं असेल तर या, यायचं नसेल तर येऊ नका. आम्हाला काय आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे आलेले आहेत, 14 आमदार घेऊन तुम्ही बसा. आमच्याकडे तर 40 आमदार आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगणं आहे की नरेंद्र मोदीजी देशातले अत्यंत ऍक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहेत. काल वाराणसीमध्ये त्यांचा फॉर्म भरण्यासाठी एकनाथ शिंदेजी, मी, प्रफुल्ल पटेलजी आम्ही होतो. कुणाचा अपमान करण्यासाठी असं काही केलं नाही. शिवाजी महाराजांचा जो फेटा होता तो प्रफुल्ल पटेल यांनी आणला होता आणि त्याने एका चांगल्या भावनेनं तो त्यांच्या डोक्यावरती घातला. पण त्याच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करताय, बरोबर नाहीये. काय मोदीजींनी काय तो फेटा आणायला तर सांगितला होता, पण आणला. एक भावना होती. प्रफुल्ल पटेल यांची भावना होती की शिवाजी महाराजांचा जो फेटा आहे तो फेटा त्यांना घालावा. नाटकामध्ये जे लोक शिवाजी महाराजांची भूमिका करत असतात ते फेटे वापरतात. आणि म्हणून या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये माननीय प्रधानमंत्रीजी येणार आहेत. माझं दलित बांधवांना, बौद्ध बांधवांना आव्हान आहे की या ठिकाणी कपिल पाटील हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आमचे मंत्री आहेत, भिवंडीचे खासदार आहेत. श्रीकांत एकनाथ शिंदे अत्यंत तरुण आहेत, त्याने अत्यंत कल्याणमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना या दोघांना निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी मी इथं आलेलो आहे. त्यामुळे आपला जास्त वेळ न घेता माननीय प्रधानमंत्री 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत. आपण आल्यानंतर जोशामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. एवढंच या प्रसंगी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. माननीय खासदार श्री सुनील तटकरेजी. विराट सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या आगमनाची आपण सारेजण वाट पाहतो आहोत ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम महायुतीच्या कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, जगाच्या पाठीवरती देशाची प्रतिष्ठा गेल्या 10 वर्षामध्ये उंचावली गेली. विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये तुमच्याने माझ्या भारताला गौरवशील स्थान त्या ठिकाणी मिळालं. मोदी साहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख उभ्या भारताने जगभरामध्ये त्या ठिकाणी अनुभवला. आणि आज धर्म आणि जात याच्या नावावरती विभाजन करत माणसामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमातून केला जातो आहे. संविधान, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि आज संविधान बदललं जाणार अशापेक्षा अभय त्या ठिकाणी उठवत आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ मतांच्या लाचारीसाठी या ठिकाणी केला जातो आहे. अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा तशाच पैसे वातावरण निर्माण करत या देशाच्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था, अखंडता, एकात्मता, सार्वभौमत्व टिकवण्याचा प्रयत्न गेले 75 वर्ष अविरतपणे त्या ठिकाणी केला गेला. त्याला छेद देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने तुमच्याने माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो आहे.
मोदी साहेबांनी नेतृत्व स्वीकारल्याच्या नंतर गेल्या 10 वर्षामध्ये देशाने नेतृत्वपूर्ण पद्धतीची प्रगती केली. प्रचंड प्रमाणाच्या पायाभूत सुविधा आपण अनुभवल्या. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक गतिमान आपल्याला झालेला पाहायला मिळाला. संघराज्याच्या कल्पनेमध्ये देशाची साथ एखाद्या राज्याच्या पाठीमागे असल्याच्या नंतर हा देश किती प्रमाणावरती प्रगती करू शकतो आहे याचं एकच उदाहरण अटल सेतू. 21 किलोमीटर लांबीचा या देशातील सर्वाधिक लांबीचा पूल केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते, देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होते, एकनाथराव तुम्ही त्याला MSRD खात्याचे मंत्री होतात, त्याच्यामुळे आज आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला. अशा प्रचंड पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केलं जात असतानाच माझी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे, जगाच्या पाठीवरती अर्थव्यवस्था आपल्याला वाढवायची आहेच, देशाला गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे, पण माणुसकीचा धर्म अविरतपणाने उभा करत आज ज्या पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न ही जातीयवादी शक्ती त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आज आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागणार आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे, कपिलजी पाटील 2 वेळा त्यांनी नेतृत्व केलं. आपल्याला केवळ त्यांच्या विजयाची हॅट्रिक करायची नाही, त्यांच्या विजयाची हॅट्रिक करायची आहेच, पण या देशाच्या खंडप्राय असलेल्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना बसवत त्यांच्या पंतप्रधानपदाची सुद्धा हॅट्रिक त्या ठिकाणी करायची आहे. आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीने आपण काम करतात, देवेंद्रजीची साथ, अजितदादांची साथ या ठिकाणी, रामदासजी आठवले या ठिकाणी आहेत, सर्व समावेशकपैकी विचारसरणी ज्यावेळेला असते त्याला प्रचंड जनसमुदाय आपल्याला उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद देत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की आज आपल्याला धनुष्यबाणावरती मतदान करायचं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघावरती कमळाला त्या ठिकाणी मतदान करायचं आहे. ही जी काही वैचारिक भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी, महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेसाठी, जगाच्या पाठीवरती देश विकसित होत असताना तुमचं आणि माझं राज्य सुद्धा त्याच पद्धतीने विकसित करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो आहोत. याच्यासाठी कल्याण डोंबिवलीकरांना, भिवंडीकरांना माझी नम्रतेची विनंती आहे की प्रचंड प्रमाणावरती 20 तारखेला आपण मतदानासाठी बाहेर पडा. गेले 10 वर्षाची काही गौरवशाली आपण प्रगती पाहत आहोत, ती गौरवशाली प्रगती पुढच्या कालावधीमध्ये अधोरेखित करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून काम करावं एवढी विनंती करतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद खासदार महोदय. आणि आता भाजपचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळेजी आणि काही मिनिटातच, अगदी काही क्षणातच भारताचे पंतप्रधान यांचं आगमन इथे होणार आहे. मंचावर ते लगेचच येतील. विश्व गौरव, ईगो पुरुष, गरीबों के मसीहा, ज्यांना जगातल्या 175 देशांनी सर्वोत्तम प्रधानमंत्री म्हणून संबोधित केलं, गौरवान्वित केलं, असे मोदीजी 2 मिनिटांमध्ये व्यासपीठावर येत आहे. मी जेव्हा म्हणेल मोदीजी को जय श्रीराम, जय श्रीराम मी म्हणेल, तुम्ही म्हणायचं मोदीजींना जय श्रीराम. बंधू भगिनींनो, व्यासपीठावर उपस्थित 24/7 मुख्यमंत्री, एकदा जोरात माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवून 24/7 मुख्यमंत्री, अवेलेबल मुख्यमंत्री, जनतेकरता 14 कोटी जनतेकरता उपलब्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी. आणि 20 तारखेला भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पंचायत ते पार्लमेंटपर्यंत विकासनामा घेऊन ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण वेळ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम केलं, असे कपिल पाटील साहेबांच्या कमळ चिन्हावर 20 तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करावं, याकरता आपल्याकडे प्रधानमंत्री मोदीजी येत आहेत, आपल्याला संबोधित करणार आहे. सोबतच एक युवा तडफदार नेतृत्व. मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा माननीय श्रीकांत शिंदेजी यांनी देशाच्या सर्व मंत्रालयात जाऊन कल्याण लोकसभेकरता, महाराष्ट्राकरता प्रचंड मोठं काम केलं. असे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या धनुष्यबाणवर प्रचंड मताने विजयी करा.
तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांना, आजूबाजूच्या जनतेंना, या ठिकाणी असलेल्या सर्व मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये लोकांना 20 तारखेला एकीकडे श्रीकांत शिंदे, दुसरीकडे कपिल पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. 20 तारखेचं मत मोदीजींचं मत आहे. 20 तारखेचं मत मोदीजींना आपण मत देणार आहोत. आणि असे विश्वगौरव युगपुरुष माननीय मोदीजी या ठिकाणी आले आहेत. बंधूंनो, या ठिकाणी मोदीजी आपल्याला बोलणार आहे. मोदीजी या ठिकाणी आले आहेत. एकदा जोरात भारत माता की. जरा असा आवाज नाही, महाराष्ट्राचा भिवंडीचा कल्याणचा आवाज आहे. मोदीजी आले आहेत. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय शिवाजी. जरा इकडे आपल्या महिला भगिनी, जय श्री राम, जय श्री राम. मोदी जी को जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. पूर्ण महाराष्ट्र ऐकतोय, देश ऐकतोय तुमचा आवाज. तुमच्या घोषणा देशात पोहोचतात आहे. या ठिकाणी सर्व मीडियाचे बंधू तुमचा आवाज देशामध्ये आणि महाराष्ट्रात पोहोचत आहे. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. बंधू भगिनींनो, या ठिकाणी परवा काँग्रेसच्या एका नेत्यांनी सांगितलं मोदीजींनी महाराष्ट्राला काय दिलं. माझा त्यांना सवाल तुमच्या माध्यमातून सांगितला पाहिजे. एक मत. जय श्री राम, जय श्री राम. मोदी जी आप आगे बढ़ो, मोदी जी आप संघर्ष करो. जय श्री राम, जय श्री राम. भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी कल्याण में तीसरी बार पधारे हैं. आपकी गरिमामयी उपस्थिति का इस आयोजन को, इस महाविजय संकल्प सभा को लाभ हुआ है. हम सभी भाग्यशाली महसूस करते हैं और आपको साभार नमन करते हैं. कल्याण भिवंडी वासियों की ओर से मैं मानसी आपका हार्दिक स्वागत करती हूं. हम सबका एक ही नारा, मोदी परिवार तालियों की गूंज के साथ तथा जय जयकार के साथ हम इस पल को सजाएंगे. भारत माता की. वंदे. बोलो जय श्री राम. छत्रपति शिवाजी महाराज की. भारत माता के सुपूत 500 साल पुरानी जंजीरों को तोड़कर प्रभु श्री राम के भव्य मंदिर का सपना साकार करने वाले, भारत को विश्व का सबसे विकसित राष्ट्र बनाने की नींव रखने वाले, विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री आज की तारीख में करोड़ों लोगों के जीवन में बुनियादी तौर पर परिवर्तन लाने वाले, विकास की गंगा भारत के घर घर में पहुंचाने वाले, आधुनिक युग के भगीरथ, देश की आशाओं की उम्मीद, जिनके मजबूत आश्वासक कंधों पर टिकी हुई है, जिनका हर एक कदम विजय की संकल्पना को मूर्त रूप देता है, उनका स्वातंत्र्य वीर सावरकर जी की मूर्ति प्रदान करके स्वागत करेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे जी. भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी इस सम्मान का स्वीकार करें. आदिवासी कलाकारों द्वारा बनाई गई वारली हस्तकला की फ्रेम एवं गदा देकर माननीय प्रधानमंत्री जी का यहाँ पर स्वागत करेंगे. माननीय मंत्री श्री कपिल पाटिल जी एवं माननीय सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे जी एवं श्री प्रकाश पाटिल जी, उपनेता शिवसेना.
हिंदवी स्वराज का पहला नौदल छत्रपति शिवाजी महाराज जी के आधिपत्य में कल्याण के दुर्गाड़ी किले के करीब जो खाड़ी है वहीं पर बना, उसका चित्र माननीय प्रधानमंत्री जी को प्रदान कर रहे हैं। भाजपा कल्याण जिला संगठन अध्यक्ष श्री नाना सूर्यवंशी जी, ठाणे ग्रामीण जिलाध्यक्ष श्री मधुकर मोहपे जी, भिवंडी जिलाध्यक्ष श्री हर्षल पाटिल जी, कल्याण शहराध्यक्ष श्री वरुण पाटिल जी एवं मोहना तितवाला के शहराध्यक्ष श्री शक्तिवान बोहेर जी। देवी और सज्जनों, भारत देश की पहली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी कल्याण की थी और इस बात का हम सबको बड़ा अभिमान है। उन्होंने समाज में जो स्थान प्राप्त किया वो आज भी एक मिसाल के रूप में कायम है। उनकी प्रतिमा माननीय नरेंद्र मोदी जी को यहाँ पर मंचस्थ भाजपा की महिला पदाधिकारी इन्होंने भेंट की है। एडवोकेट माधवीताई नाइक, रेखाताई चौधरी, शीतल तोंडलीकर एवं सुनीता टावरे। और अब राष्ट्रवादी की ओर से भगवान श्री कृष्ण जी की चंदन की मूर्ति प्रदान करेंगे माननीय सांसद श्री सुनील तटकरे जी एवं माननीय श्री प्रमोद हिंदुराव जी, एनसीपी के उपाध्यक्ष। धन्यवाद। देवी और सज्जनों, समृद्ध एवं सर्वसमावेशक महाराष्ट्र के प्रगति का उत्तुंग ध्येय सामने रखकर जनता के हित के अनेक महत्वपूर्ण निर्णय लेने वाले संपूर्ण महाराष्ट्र को जिनका अभिमान है, ऐसे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे जी को मैं यहाँ सबको संबोधन करने हेतु आमंत्रित करती हूँ। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। बोलो सियावर रामचंद्र की जय श्री राम। जय जय श्री राम। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगे साहेबांना मी विनम्र वंदन करतो आणि संपूर्ण जगात नेतृत्वाचा एक नवा आदर्श निर्माण करणारे आणि करोडो देशवासियांचे प्रेरणास्थान नरेंद्र मोदीजी आज इथे उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून या कल्याण नगरीत स्वागत करतो। कालच मोदीजींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही वाराणसीला गेलो होतो। मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आणि त्यांना मत देण्यासाठी आतुर झालेली जनता आम्ही पाहिली, त्यांची उत्सुकता पाहिली, त्यांचं प्रेम पाहिलं आणि खऱ्या अर्थाने अभिमान वाटला की असे आपले देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्हाला देखील संधी मिळाली। आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। खरं म्हणजे नरेंद्र मोदीजी हे जनतेच्या हृदयातले प्रधानमंत्री आहेत, बरोबर आहे ना? जनतेच्या हृदयातले प्रधानमंत्री आहेत। त्यांच्यासारखा प्रधानमंत्री यापूर्वी झाला नाही, यापुढे होऊ शकणार नाही। आणि म्हणून मोदी जी हिंदुस्तान का अभिमान है, मोदी जी हिंदुस्तान का गौरव है। आज मुझे मोदी जी से जब भी मिलता हूँ तो मुझे हरिवंश राय बच्चन जी की यह पंक्तियां याद आती है, तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ। मैंने आज तक मोदी जी के चेहरे पे कभी थकान नहीं देखी, कभी उदासी नहीं देखी, कभी निराशा नहीं देखी। ऐसे प्रधानमंत्री आज हमारे देश का गौरव है। उनकी राजनीतिक यात्रा वस्तुतः एक अग्निपथ की तरह ही रही है। मी आज आपल्याला एवढंच सांगतो, 2014 पर्यंत या देशाचा
प्रधानमंत्री एकदा तरी कल्याणमध्ये आला होता 2014 पूर्वी, पण 2014 नंतर मोदीजी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा या कल्याणमध्ये आले. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, हे भाग्य आहे. आणि आज त्यांचं इथं पाऊल पडलेलं आहे. भिवंडी, कल्याण आणि ठाणे देखील त्यांच्या येण्याने आपण जिंकल्याच जमाय, अशा प्रकारचं या ठिकाणी माहोल तयार झालेला आहे. मोदीजींच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. ही निवडणूक बांधवानो भगिनीनो, ही कपिल पाटील किंवा श्रीकांत शिंदे यांची नाही आहे. ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे, ही राष्ट्राचं भवितव्य घडवणारी आहे, ही राष्ट्र घडवणारी आहे, देशाचा विकास घडवणारी आहे, देशाची प्रगती घडवणारी आहे. आणि फिर एक बार मोदी सरकार आणणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक. त्यामुळे कपिल पाटलांना मत म्हणजे मोदीजींना मत, डॉक्टर श्रीकांतला मत म्हणजे मोदीजींना मत. आणि म्हणून देशात सर्वत्र मोदी 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 हा गजर ऐकू येतोय, पण भरकटलेले विरोधी पक्ष रोज मोदीजींच्या नावाने शिवाशाप देतात, त्यांना टार्गेट करतात. पर देश देख रहा है, पर देश देख रहा है, एक अकेला मोदी कितनों को भारी पड़ रहा है, ये देश देख रहा है. प्राण जाए पर वचन न जाए, ये मोदीजींची ओळख है. उन्होंने एक बार कह दिया तो कह दिया. उन्होंने कहा 370 कलम हटाऊंगा, हटवलं की नाही? ते म्हणाले या देशात राम मंदिर बांधणार, बनवलं की नाही? आणि म्हणून जो वो कहते हैं वो करते हैं, उसको मोदी कहते हैं. देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न ते पूर्ण करणार म्हणजे करणार, हा विश्वास आणि ही मोदी गॅरंटी आहे. आणि म्हणून विरोधकांच्या प्रत्येक भाषणात मोदीजींवर टीका टिप्पणी असते. मोदीजी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्वल भविष्याचं विजन सांगतात, विजन मांडतात. देश कसा पुढे न्यायचा आहे, देशाची प्रगती कशी करायची आहे, सेवा, समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करणारे नरेंद्र मोदी, भारताला विकासाची नवी दिशा देणारे नरेंद्र मोदी, दहशतवाद्यांच्या आतंकवाद्यांच्या मुसक्या बांधणारे नरेंद्र मोदी, भ्रष्टाचाराचा खात्मा करणारे नरेंद्र मोदी, देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे नरेंद्र मोदी, देशातील 140 कोटी जनतेला आपलं कुटुंब, आपला परिवार मानणारे नरेंद्र मोदी, महिलांना आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर करणारे नरेंद्र मोदी, तरुणांच्या हाताला काम आणि उद्योगांना संजीवनी देणारे नरेंद्र मोदी, विकासासोबत विरासतही जपणारे नरेंद्र मोदी, सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवणारे नरेंद्र मोदी आणि लहान मुलांमध्ये लहान होऊन रमणारे नरेंद्र मोदीजी, ही त्यांची ओळख आहे. विकास पुरुषांची असंख्य रूप देशाने पाहिली, अनुभवली. त्यामुळे 140 कोटी जनतेने त्यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी घेतलेली आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. इंडिया आघाडी पराभवाच्या भीतीमुळे पूर्णपणे बरखटली आहे, पूर्ण बिथरली आहे. त्यांच्या नादाला लागून उबाटा कोण आहे माहिती आहे ना? उबाटाने पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीमध्ये प्रचारात उतरवले.
त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकू लागले. हे दुर्दैव म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार. आणि म्हणून माझं मत काँग्रेसला देणार म्हणून अभिमानाने सांगतात. बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील, बाळासाहेबांना किती यातना वाटत असतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला तरी चालेल, बाळासाहेबांची बुद्धी भ्रष्ट झाली असं म्हणणारे समाजवादी चालतात. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही आणि पाकिस्तानकडे अनुभवमय असे सांगणारे फारुख अब्दुल्ला चालतात. हे तुम्हाला चालणार आहे? हे तुम्हाला चालणार आहे? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय प्रचंड श्रद्धा असलेले आपले मोदीजी, त्यांनी नेव्हीच्या ध्वजावर शिवमुद्रा उमटवली. सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्यांच्या कार्यकाळात आग्र्यात शिवजयंती साजरी झाली. शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपले आदरणीय मोदीजी करतायत. आणि म्हणून भिवंडीतून कपिल पाटील यांच्या कमळासमोरचं बटन दाबा आणि कल्याणमधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा धनुष्यबाण दाबा. 20 तारखेला सकाळी 7ला मतदान करा आणि या दोघांना दिल्लीत पाठवा. मोदीजींचे हात बळकट करा. अब की बार फिर एक बार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम. बहुत बहुत धन्यवाद. देवी और सज्जनों, राष्ट्र की उन्नति के लिए दिन रात एक करने वाले, देश की छवि अंतर्राष्ट्रीय स्तर पर उजागर करने वाले युग पुरुष, कर्मयोगी, प्रखर राष्ट्रभक्त, नव भारत के जनक, करोड़ों नागरिकों की मन की और दिल की बात जानने वाले, आत्मनिर्भर और विकसित भारत का सपना साकार करने वाले भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी से मैं सविनय आग्रह करती हूं कि आज के इस महाविजय संकल्प सभा के अवसर पर अपनी ओजस्वी वाणी तथा बहुमोल विचारों से हमें अनुग्रहित करें. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीला माझा नमस्कार. मैं मां दुर्गा, जरी मरी तिसाई माता और अंबरनाथ महादेव को आदरपूर्वक प्रणाम करता हूं. मैं पूज्य बाला साहब ठाकरे और धर्मवीर श्री आनंद दीघे जी को श्रद्धांजलि अर्पित करता हूं. साथियों, मैं कल्याण की धरती पर राष्ट्र कल्याण के लिए आपका आशीर्वाद मांगने आया हूं. राष्ट्र का कल्याण, गरीब का कल्याण, मैं गर्व के साथ कह सकता हूं कि आज के राजनीतिक माहौल में ये मुख्य कसौटी का केंद्र बना है. देश पहली बार 25 करोड़ मेरे गरीब भाई बहनों को गरीबी से बाहर निकलते देख रहा है. पहली बार हर गरीब के लिए पक्के मकान बनाने का पुरजोश काम चल रहा है. पहली बार
हर घर को नल से जल मिले, ये अभियान सफलता की नई ऊंचाइयों को छू रहा है। पहली बार गरीब के पास बीमारी में मुफ्त इलाज के लिए गारंटी कार्ड है और गरीब के बेटे की सरकार ने गरीब को सबसे बड़ी प्राथमिकता दी है। साथियों, मुझे इसके बाद मुंबई के कार्यक्रम में पहुंचना है। माननीय मुख्यमंत्री जी भी वहां रहना चाहते हैं और इसलिए उनको बीच में से निकलना होगा ताकि वो वहां पहुंच पाए। तो मैं शिंदे जी को प्रार्थना करता हूं, आप निकलिए, मैं यहां संभाल लूंगा। साथियों, आज पहली बार भारत में हम एक नया आत्मविश्वास देख रहे हैं। भारत आज छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से बुलंद हौसले के साथ बड़े लक्ष्य तय कर रहा है। सरकार बनने के बाद पहले 100 दिन में क्या काम करना है, कौन से फैसले लेने हैं, इस पर लगातार काम किया है। ऐसा नहीं कि अब सरकार बन गई, चलो मालाएं पहनते घूमते फिरेंगे। आज जितनी मेहनत करता हूं उतनी ही मेहनत 4 जून के बाद भी जारी रहेगी। और इसलिए 100 दिन में क्या करना है, इसका ब्लूप्रिंट रेडी करके हम आगे बढ़ रहे हैं। और मुझे कुछ लोग कहते हैं कि मोदी जी इतना आत्मविश्वास, मुद्दा मोदी के आत्मविश्वास का नहीं है, मुद्दा जनता जनार्दन का अरसपरस विश्वास का है। लेकिन मैं जब कल काशी में था और बहुत सारे नौजवानों को इस समय चुनाव अभियान में मेरा मिलना का हुआ, मैं देख रहा हूं कि देश का नौजवान, उसके पास एक नई कल्पकता है, नए आइडियाज है, हर चीज को नए तरीके से करने का उसका तजुर्बा है। और इन दिनों जो मेरी उनसे बातचीत हुई है तो मैं बहुत प्रभावित हुआ हूं। अब मैं कोई लाखों नौजवानों के साथ तो बातचीत करना संभव नहीं हुआ मेरे लिए, लेकिन मैं देश के युवाओं को एक पर्सनल रिक्वेस्ट भी करना चाहता हूं, आग्रह भी करना चाहता हूं। क्योंकि इन दिनों जो मैं नौजवानों को मिला हूं, उन्होंने मुझे बहुत अच्छे सुझाव दिए हैं। तो मेरा मन करता है कि जो मेरा 100 दिन का विजन है, इसको मैं 125 दिन का पीरियड तय करूं। और जो 25 दिन नए मैं जोड़ रहा हूं, मैं चाहता हूं कि मेरे देश के नौजवान, उनके मन में जो ख्याल आए वो मुझे भेज दें। मैं उसमें से छांट करके ये 25 दिन बढ़ा करके
मैं उसमें उसको शामिल करना चाहता हूं, क्योंकि मैं मानता हूं कि अब देश जिस तेजी से आगे बढ़ रहा है, हर पल नया विश्वास, नए सपने, नए संकल्प, और इसलिए मुझे पक्का विश्वास है कि देश के नौजवान मुझे वो सुझाव देंगे जो नॉर्मली हम लोगों की सोच में नहीं होते हैं, उसमें नयापन हो, भविष्य के लिए नक्कर बातें हो। और मैं चाहता हूं कि मैं इन युवाओं को लेकर के उनके विचारों के लिए 100 के दिन में मेरा टाइम टेबल तो है ही है, अतिरिक्त 25 दिन का टाइम टेबल उस दिशा में मैं सोच रहा हूं। मतलब कि करीब 4 महीने मैं बहुत तेजी से ऐसा फाउंडेशन तैयार करना चाहता हूं जिसके कारण मेरा 2047 का जो लक्ष्य है ना, वो और निकट भास आने लगे। और इसलिए मोदी का तो मंत्र है, आपके सपने, ये मोदी का संकल्प है। और आपके सपनों को जिसने मैंने संकल्प बनाया है, उसको सिद्ध करने के लिए मेरा पल पल आपके नाम, मेरा पल पल देश के नाम। और इसलिए मैं कहता हूं 24/7 फॉर 2047। साथियों, आप मुझे बताइए, आज भारत जिस ऊंचाई पर पहुंचा है, 10 साल में दुनिया में, देश में, देश के हर कोने में, हर क्षेत्र में जो एक नई ऊर्जा, नया उमंग, नया विश्वास और नई गति आई है। आप मुझे बताइए, जो अभी हम पहुंचे हैं, वहां से आगे देश को कौन ले जा सकता है? कौन ले जा सकता है? कौन ले जा सकता है? दोनों हाथ ऊपर करके पूरी ताकत से बताइए, कौन ले जा सकता है? कौन ले जा सकता है? साथियों, वो लोग जिन्होंने पीढ़ियों तक गरीबी हटाओ का झूठा नारा दिया और हर चुनाव में अफीम की गोली की माला बना करके ले आते थे, हर चुनाव में। और आपने देखा होगा, नेहरू जी के जमाने से लेकर के 2014 के चुनाव तक, हर चुनाव में आपने देखा होगा, वो गरीबी का जो अफीम के रूप में उपयोग करते थे, उसकी माला जपते रहते, गरीब 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 गरीब, यही इनका खेल चलता था। वो लोग जिन्होंने भ्रष्टाचार को शिष्टाचार बना रखा था, शिवाजी की धरती पर से मैं आपसे पूछना चाहता हूं, क्या ऐसे लोग देश का नेतृत्व कर सकते हैं? देश को आगे ले जा सकते हैं?
आपके सपने पूरे कर सकते हैं, आपके बच्चों का भविष्य निश्चित कर सकते हैं। साथियों, मुझे खुशी है कि पिछली सरकार में, यानी जो रिमोट वाली सरकार चलती थी ना, मैं उसकी बात कर रहा हूं, पिछली सरकार में विकास पर जो ब्रेक लगा था, मोदी ने आके ब्रेक तो हटाया, मैं गाड़ी को टॉप गियर में ले गया हूं। भिवंडी कल्याण समृद्धि महामार्ग से जुड़ चुका है। दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे भी बहुत जल्द पूरा होने वाला है। वडोदरा मुंबई द्रुत गति मार्ग का लाभ भी भिवंडी को मिलेगा। वंदे भारत ट्रेनों ने रेलवे के सफर के मायने बदल दिए हैं। मेट्रो का काम यहां बहुत जल्द शुरू होने वाला है। इन विकास कार्यों से यहां का हमारा कपड़ा उद्योग, उसको भी गति मिलेगी, नई औद्योगिक संभावनाएं पैदा होगी, रोजगार के अवसर बढ़ेंगे। इसलिए ही यहां हर तरफ पुकार है, हर तरफ विश्वास है, हर तरफ उमंग है। और एक ही बात है, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार। साथियों, कांग्रेस कभी भी विकास की बात नहीं कर सकती। कांग्रेस केवल हिंदू मुसलमान करना जानती है। इनके लिए विकास का मतलब है सिर्फ उन लोगों का विकास जो उन्हें वोट देते हैं। कांग्रेस किस कदर हिंदू मुसलमान करती रहती है, और मैं लगातार इसको एक्सपोज करता हूं। और जब मैं इनकी ये सारी बेईमानी बाहर लाता हूं, तो इनको जो इकोसिस्टम है वो चिल्लाने लगता है, बोले मोदी हिंदू मुसलमान लाए। अरे मोदी तो ये जो हिंदू मुसलमान के नाम पर देश को तोड़ने वाले लोग हैं ना, उनका कच्चा चिट्ठा खोल रहा है। मैं इसका एक उदाहरण देना चाहता हूं, और यह उदाहरण इतिहास में दर्ज है। मैं कांग्रेस को चुनौती देता हूं, अगर हिम्मत है कांग्रेस में तो मेरी इस बात का देश को जरा जवाब दे। नहीं देंगे वो। इनकी तो हालत ऐसी है। मुझे बताइए, आपके घर में आपको कभी आपके माता पिता, अगर आपने दादा, उन सबको देखा हो, तो उनको याद करने के लिए क्या आपको एल्बम खोलना पड़ता है क्या? अपने माता पिता को याद करो, एल्बम खोलो तब याद आते हैं क्या? इनकी तो हालत ये है कि अपने माता पिता को याद करने के लिए एल्बम खोल के देखना पड़ता। अच्छा, ये है, ये जिनकी स्थिति है जी। भाइयों बहनों, कांग्रेस अपनी सरकार के समय खुले आम कहती थी कि देश के संसाधनों पर पहला अधिकार मुसलमानों का है। और ये डॉक्टर मनमोहन सिंह जी ने कहा, उस मीटिंग में मैं मौजूद था और मैंने इसका विरोध किया था। अब मुझे बताइए, ये कहते थे कि नहीं कहते थे? कहते थे कि नहीं कहते थे? अब कांग्रेस वाले कितने ही चू चू करते रहे, सब अवेलेबल है। हालत ये थी
कि कांग्रेस और उसके साथी दलों ने क्या किया। जो डेवलपमेंट का बजट होता है उस बजट में भी दरार कर दी भाइयों, उसमें भी बंटवारा करने के लिए सोचा और उन्होंने कहा अब बजट होगा हिंदू बजट, मुस्लिम बजट। ये इन्होंने सोचा था। क्या ये मेरा देश ऐसे चलेगा क्या? और कांग्रेस चाहती थी कि 15% बजट मुसलमानों के लिए अलग से आवंटित हो जाए। भाइयों बहनों, आप सबसे मैं पूछना चाहता हूं, अब उनको धर्म के नाम पर देश बनाना था, बना दिया। कांग्रेस की मजबूरी थी, दे दिया। अब आप कहोगे कि हिंदू बजट, मुस्लिम बजट, क्या ये देश का भला करेगा क्या? जरा हाथ ऊपर करके पूरी ताकत से बताओ कि मेरी बात समझते हो तो। क्या इस देश का बजट हिंदू बजट, मुस्लिम बजट ऐसा हो सकता है क्या? हिंदू के लिए इतना, मुसलमान के लिए इतना हो सकता है क्या? ये पाप कांग्रेस पार्टी कर रही थी। और मुझे याद है, तब मैं गुजरात का मुख्यमंत्री था, मैंने इसका सबसे पहले विरोध किया था। कांग्रेस और इंडिया अलायंस अगर सत्ता में आए तो ये ही करने वाले हैं। क्या हमें देश को एक रखना है कि नहीं है? हर हिंदुस्तानी एक है, ये जरूरी है कि नहीं है? क्या हिंदुस्तानियों को बांटना अच्छी चीज है क्या? मैं आपसे फिर एक बार पूछता हूं, क्या ऐसे लोगों को सिर्फ यहां नहीं, पूरे महाराष्ट्र में एक भी सीट जीतनी देनी चाहिए क्या? एक भी पोलिंग बूथ पे उनका नंबर लगना चाहिए क्या? और मैं महाराष्ट्र के लोगों को बधाई देता हूं, पहले 4 चरण में उन्होंने ये इंडी अगाड़ी को चारों कोने चित्त कर दिया है। साथियों, आज भी इंडी अगाड़ी और कांग्रेस के शाहजादे तुष्टीकरण का वही पुराना खेल खेल रहे हैं। इन लोगों की नजर अब SC, ST, OBC के आरक्षण पर है और उन्होंने प्रयोग शुरू कर दिया है। कर्नाटका, ये उनकी लेबोरेटरी बनाई है। कर्नाटका में उन्होंने क्या किया, सरकार में आने के बाद रातों रात कर्नाटका में जितने मुसलमान थे, रातों रात एक हुक्म निकाला कि सारे मुसलमान OBC है। रातों रात सब मुसलमान को OBC बना दिया और OBC का आरक्षण का जो कोटा था उसकी बहुत बड़ी लूट उन्होंने उनको दे दी, टुकड़े कर दिए। और आरक्षण की यही लूट कांग्रेस पार्टी पूरे देश में करना चाहती है। आप मुझे बताइए, ये SC, ST, OBC क्या आरक्षण के टुकड़े करके वो किसको देंगे? किसको देंगे? वही खेल करेंगे कि मुसलमान वोट देता है, मुसलमान को दो। जिनसे ये वोट जिहाद करवाने की बात कर रहे हैं, आप मुझे बताइए,
आपने महाराष्ट्र में इंडी अगाड़ी में एक भी व्यक्ति ने, एक भी नेता ने इसका विरोध करते किसी को सुना है क्या? चुप बैठ गए। और मोदी सब जगह पे बोलता है तो कहते हैं मोदी हिंदू मुसलमान कर रहा है। मोदी हिंदू मुसलमान नहीं कर रहा है, मोदी उनके हिंदू मुसलमान का जो खेल है देश की जनता के सामने उसको खुला कर रहा है। और मुझे बताइए, एक कर्तव्य मुझे करना चाहिए कि नहीं करना चाहिए? क्या मुझे चुप रहना चाहिए? क्या मेरी छवि के लिए मुझे देश को तोड़ने देना चाहिए क्या? मेरे लिए मेरी छवि से ज्यादा मेरे हिंदुस्तान की एकता मेरे लिए प्राथमिकता है। भाइयों बहनों, कदम कदम पर देश को बांटने की सोचने वाले क्या आपके वोट के हकदार है क्या? आपके वोट के हकदार है क्या? साथियों, इंडी अलायंस के लोग जब तक सत्ता में थे इन्होंने देश कैसे चलाया था? देश के भीतर बाजार सुरक्षित नहीं थे, सिनेमा हॉल सुरक्षित नहीं थे, होटल हो, रेस्टोरेंट हो, रेलवे स्टेशन हो, कुछ भी सुरक्षित नहीं था। और जो आज फर्स्ट टाइम वोटर होंगे ना, उनको तो ऐसी कोई चीज का पता ही नहीं होगा, क्योंकि उस उम्र में उनकी उम्र 5 साल, 7 साल, 8 साल रही होगी। उनको बताना जरा अपने 18, 20, 22, 25 साल के बच्चों को कि कांग्रेस के जमाने में अनाउंसमेंट होता था, कोई लावारिस चीज दिखाई दे तो छूना मत। रेलवे स्टेशन पर, एयरपोर्ट पर, बस स्टैंड, लावारिस चीज दिखाई दे, कहीं लावारिस टिफिन दिखाई दे तो दूर रहना, पुलिस को बताना। कहीं लावारिस बैग दिखाई दे तो दूर रहना, पुलिस को बताना। कहीं लावारिस कुकर दिखाई दे, दूर रहना, बम होगा। ये लावारिस वाली चीजें यानी एक प्रकार से जीवन का हिस्सा बन गई थी और कहीं पर भी बम फूटते थे। भाइयों बहनों, 2014 के बाद आपके कान पर लावारिस से दूर रहो ऐसा आया क्या? एक खेल करने वाले लावारिस हो गए कि नहीं हो गए? साथियों, 10 साल पहले आए दिन बम धमाके होते थे कि नहीं होते थे? अगर आपको याद हो तो बताइए, नहीं है तो मत बताना। बम धमाके होते थे? जरा हाथ ऊपर करके बताइए, बम धमाके होते थे? आतंकवादी खुलेआम धमकियां जारी करते थे कि नहीं करते थे? सीमाओं पर गोलीबारी, राज्यों में नक्सली हमले, ये रोज की बात थी कि नहीं थी? लेकिन कांग्रेस की सरकार क्या करती थी? वो पाकिस्तान से गुहार लगाती थी और कांग्रेस अमन के कबूतर उड़ाकर फोटो निकलवाती थी जी। अमन के कबूतर उड़ाए जाते थे, मोमबत्तियां जलाई जाती थी, मोमबत्तियां। और क्या कहते हैं? प्लीज प्लीज हम पर आतंकी हमला मत करो, यही बोलते रहते थे। अरे वीर भारत भूमि की साख पर कांग्रेस ने बहुत चोट पहुंचाई थी। और जब से आपने मोदी को सेवा का मौका दिया, तब से क्या हुआ? सर्जिकल स्ट्राइक, एयर स्ट्राइक। अब पाकिस्तान ने एटम बम की धमकी देना बंद कर दिया है। लेकिन साथियों,
आपको एक और बात नोट करनी चाहिए। भारत को धमकी देने का काम पाकिस्तान की तो नहीं हिम्मत, लेकिन कांग्रेस वाले वो फाइल लेके घूम रहे हैं। कांग्रेस वाले कह रहे हैं, कांग्रेस नाते नेता कह रहे हैं कि पाकिस्तान का सम्मान करो, उनसे सर झुका के बात करो। क्यों? उनके पास एटम बम है, एटम बम। अरे उनके पास रख रखाव के पैसे नहीं यार। कोई मुझे बताए, जब कांग्रेस सरकार में होती है, कांग्रेस जब सरकार में होती है तो धमकी पाकिस्तान देता है, और कांग्रेस बाहर है तो पाकिस्तान की ओर से वो खुद धमकी दे रहे हैं। पाकिस्तान अपनी संसद के भीतर स्वीकार करता है कि उसने आतंकी हमले करवाए, लेकिन यहां कांग्रेस और इंडिया अघाड़ी के लोग उसे क्लीन चिट देते हैं। कोई जरा बताइए ऐसा क्यों है? इंडिया अघाड़ी वाले पाकिस्तान की तरफ से बैटिंग क्यों कर रहे हैं? भाइयों और बहनों, कांग्रेस की मानसिकता तो हमेशा तुष्टीकरण वाली रही है, लेकिन बाला साहब की बात करने वाले भी कांग्रेस का कुर्ता पकड़ करके खड़े रहे हैं। कांग्रेस अलगाववादियों, आतंकवादियों का समर्थन करती है। नकली शिवसेना उसके साथ खड़ी है। कांग्रेस के लोग छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करते हैं। आपने देखा है ना, कांग्रेस के शाहजादे ने मंच पर कैसे छत्रपति शिवाजी महाराज का तिरस्कार किया था। पूरे महाराष्ट्र को वो तस्वीरें देख करके गुस्सा आया, लेकिन नकली शिवसेना ने मुंह पर ताला लगा दिया, आंख पर पट्टी बांध ली। कांग्रेस के शहजादे महाराष्ट्र की धरती पर वीर सावरकर का भी अपमान करते हैं, लेकिन नकली शिवसेना की हिम्मत नहीं पड़ती कि उन्हें ललकारे। और मैं चुनौती देता हूं, ये इंडिया अघाड़ी वाले यहां बैठे हैं ना, वो शाहजादे के मुंह से 5 वाक्य वीर सावरकर के पक्ष में बुलवा करके दे दे। करो भाई, मेरी चुनौती उनको। ये इंडिया अघाड़ी के बड़े बड़े नेता ने, हाँ, उन्होंने चुनाव जीतने के लिए उसको कह दिया कि भाई तुम वीर सावरकर बोलना बंद करो। तब से उसने बोलना बंद किया। क्यों? कि चुनाव का डर था। लेकिन हिम्मत है तो वीर सावरकर की महानता के 5 वाक्य इस शाहजादे से बुलवाइए। मेरी इन नकली शिवसेना से चुनौती है, ये नकली एनसीपी से ये चुनौती है। क्या वीर सावरकर के लिए 2 अच्छे शब्द बोल नहीं सकते आप? इंडिया अघाड़ी की सरकार में याकूब मेमन की कब्र संवारी जाती है, और इंडिया अघाड़ी में राम मंदिर के निमंत्रण को ठुकरा दिया जाता है। राम मंदिर के लिए आए दिन अपमानजनक भाषा बोली जाती है। मैं जरा महाराष्ट्र के लोगों से पूछना चाहता हूं, क्या आपको ये स्वीकार है? आपको ऐसे पाप स्वीकार है? क्या आप इंडिया अघाड़ी वालों को इस बार इस चुनाव में सजा देंगे कि नहीं देंगे? ऐसी सजा दीजिए, ऐसी सजा दीजिए कि ऐसा पाप करने की हिम्मत न रहे। साथियों, और अभी शिंदे जी बता के गए
कि 93 के बम ब्लास्ट के गुनहगार नकली शिवसेना के लिए प्रचार कर रहे हैं। बताओ, इससे बड़ा दुर्भाग्य क्या होगा। साथियों, 20 मई को आपको सशक्त और विकसित भारत के लिए वोट देना है। 20 मई को आपको तुष्टीकरण के खिलाफ वोट देना है। कल्याण से एनडीए प्रत्याशी भाई श्रीकांत शिंदे जी और भिवंडी से भाजपा प्रत्याशी श्री कपिल मोरेश्वर पाटिल जी, इनको दिया गया आपका हर वोट मोदी को मजबूत करेगा। और जब आप उनके लिए मतदान के लिए बटन दबाएंगे ना, वो वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाएगा। कपिल पाटिल ने मेरे साथ सरकार में भी काम किया है। ये हमेशा इस क्षेत्र के विकास के लिए सजग रहते हैं। मेरा अनुरोध है, मेरे इन दोनों साथियों को भारी मतों से विजयी बनाइए। आज हम मेरा एक काम करेंगे, घर घर जाना, ज्यादा लोगों से मिलना और कहना, मोदी जी आए थे, मोदी जी ने आपको प्रणाम कहा है। बोलिए भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। आपका संबोधन सौगात के रूप में बरकरार रहेगा। ये पूंजी हमारे लिए प्रेरणा का स्रोत है, हमारे आत्मविश्वास को अधिक बल देती है। मैं हृदय की गहराइयों से कल्याण भिवंडी वासियों की ओर से आभार प्रकट करती हूँ। महायुति का निर्धार अब की बार भारत माता की। बोलो जय श्री राम। छत्रपति शिवाजी